सांगितलं, काय हरकत मी नाही. ओके, सांगितलं होतं. चला ठीक. ओके, काय हरकत नाही. जे काही मिस झालं असेल ते मिस झालं. पण आपण आत्ता 5 कॅल्क्युलेशन फिंगर्सवर केले, 5 कॅल्क्युलेशन मेंटल अरिथमेटिक केले. तरी 10 कॅल्क्युलेशनचं आपण आन्सर चेक करून घेऊ. तर सिनियर ताईंकडनं चेक करायचे की ज्युनियर ताईंकडनं चेक करायचे आपण ठरवूया. ओके ना. सुप्रिया ताई, हा लवकर माईक ऑन करा. हम्म. चला सांगा, फटाफट आन्सर सांगा. हम्म. सर फर्स्टचा आहे 24, सेकंडचा आहे 35, थर्डचा आहे 70, थांबा थांबा फोर्थचा थांबा आहे थांबा 88. थांबा थांबा ना थांबा ना थांबा. कोणाला तरी जर ऑब्जेक्शन आलं तर त्यांना पण ऑब्जेक्शन घ्यायला जागा ठेवा ना. ओके ना. हा शांततेत, काही काही नाही ना. हा सांगा, पहिलं काय आन्सर आहे. आणि मनीषा ताई, 24. तुम्ही तुम्ही येस किंवा नो म्हणा. मनीषा ताई तुम्ही पण माईक ऑन करू ठेवा. एक सिनियर ताई आणि एक ज्युनियर ताई. हा 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 हो चला गया. सांगा. हम्म. फर्स्टचा आहे 24, सेकंड दोनचा तेव्हा आहे त्यांना बोलू द्या, 35. करेक्ट किंवा रॉंग त्यांना बोलू द्या. हा हा बोला मनीषा ताई, बोलायला बरोबर आहे सर. सांगतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. हा पुढचं. सेकंडचा आहे 35, बरोबर आहे. थर्डचा आहे 70, 7070 बरोबर आहे. सांगितलं मनीषा ताई त्यांनी. हो हो बरोबर हा आहे. पुढचं. फोर्थचा आहे 88, 88. बरोबर आहे. हा पुढचं. 89 आलं पाहिजे होतं. किती 88 येते? माझं पण 88 आहे. कोणाचं 89 आहे का? कोणाचं 89 नाही, आहे? 88च आहे. हा माझं पण 88 आहे. ओके नेक्स्ट. माझं wrong आहे. सर 5चं माझं मिस झालंय. 5चं तुमचं मिस झालंय. पूजा हो. वाले, पूजा वालेकर ताई. वाळेकर. हा तर चौथ्याच 5चा आन्सर आहे. सांगा. चौथ्याचं 88 आहे हा आणि पाचव्याचं 26 आहे. मनीषा ताई. नाही सर 76. नाही, माझं पण 26च आहे. 26 हो सर सर. 20 हा आहे मनीषा सर. ताई, काय आहे 26 तुमचा मिस, 26. तुमचा काय नो बॉल होतोय काय आज? हा 26च आहे माझं पण. ठीक आहे, काय हरकत नाही. हे झाले आपले 5 कॅल्क्युलेशन. ओके. शुभांगी निकुमताई सांगा मला 6व्याचा आन्सर सांगा लवकर जरा. 29. 29. अजून कविता ताई, माईक ऑन केला दावत. 28. हा 28. ओके. 28. 28 माझं पण 28 आहे. 28. हा नो प्रॉब्लेम, चूक होऊ 28. शकते, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. 28 इज द करेक्ट आन्सर. शीतल आव्हाड सांगा ना, सातव्याचा आन्सर सांगा. सर माझं 32 आलंय. 32 आलं तुमचं. हा ऋतुजा सांग, काकीचं सांग आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे. हा सांग बाई. 31 आहे सर. हा म्हणजे नवीन नवीन जनरेशन हुशार आहे काकीपेक्षा. हा 31 माझं पण आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर. नेक्स्ट 8 नंबरचं सांगा. अर्चना ताई चव्हाण सांगा, 8 नंबरचं सांगा प्लीज. माझं तर मिस झालंय सर. मिस झालंय तुमचं. सायली ताई, व्हॉट इज द आन्सर 8 नंबर? 19. सीमाताई, आता सायलीताई चुकणार नाही. ऍक्च्युली सायलीताई आपल्या म्हणजे डेडिकेटेड प्रॅक्टिस करतात. आन्सर करेक्ट आहे 19. ओके ना, ठीक नाही. आहे. 9 नंबरचं अनुजा जगदाळे. हा जगदाळे ताई. हा 91. अरे वा, म्हणजे छान केलं तुम्ही, नो प्रॉब्लेम. कारण गुड, नो प्रॉब्लेम. पहिल्यांदाच तुम्ही करेक्ट सांगितलं, गुड. त्यानंतर बाबासाहेब कदम ताई, तुम्ही तुमचं नाव टाका लॉग इन करताना. कदम ताई, मला 10 नंबरचा आन्सर सांगा लवकर जरा प्लीज. माईक ऑन करा. एक थोडासा एक लर्निंग मोड आहे हा. तुम्हाला पण जेव्हा संधी असते तेव्हा माईक ऑन ऑफ करता आला पाहिजे आणि बोलता आला नाही पाहिजे. सर कदम ताई, माझं लॉग इन ठीक दुसऱ्या नंबरवर न केलं आहे. गेलं माझं. दीपाली विसरले. सालीताई सांगा 10व्याचा आन्सर. 41 सर. अजून कोणी सांगेल 41 आहे का रॉंग आहे? कोण सांगेल? लक्ष्मीताई. 54 आले माझं. 54 आलं तुमचं. हा
पूजा, कोण अजून दुसऱ्या नवीन ताई कोण दिसत आहेत? ठीक आहे, चला काय हरकत नाही. थांबा थांबा, आमच्या ताईंना विचारतो थांबा. हा, ताई, मुंबईच्या ताई, दृष्टी ताई, हा सांगा तुमचा काय आन्सर आला. सर माझं मिस झालंय नेटवर्क मुळे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. बरोबर आहे सर. ठीक आहे, काय हरकत नाही. आन्सर 41 बरोबर आहे सर. ओके. शीतल ताई, 41 आहे सर. सुनीता ताई, सुनीता ताई, 41. सुनीता ताई देशमुख, किती आन्सर? 41. थांबा थांबा, ते खूप लांब बसलेल्या आहेत विदर्भात, त्यांना जरा विचारू इथून काय ते विदर्भात वेगळं आन्सर येतं का काय, ते पण एकदम माहित करून घेऊ आपण. हा सांगा, सुनीताताई देशमुख, तुम्हाला विचारलं मी, आन्सर काय आलं तुमचं? लवकर जरा प्लीज. चला, माझा आवाज पोहोचत नाही त्यांच्यामध्ये. ठीक आहे, चलो, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. नेक्स्ट प्लीज, इकडे लक्ष द्या सर्वजण, थोडंसं लक्ष द्या. एक ही इच्छा होती की सर्वांना सर्वांना जमावं, हा एक टास्क होता. इकडे लक्ष द्या, कारण माइंड सेट करून घेतो प्लीज प्लीज. इकडे 0 लेवलमध्ये काय अपेक्षित होतं या आठवड्याभरात, की हे कॅल्क्युलेशन तुम्हाला यावेत, तुम्हाला येत आहेत. एक दोन चूक होऊ शकते बिकॉज ऑफ हा मीडिया आहे, ऑनलाईनचा जमाना आहे. एखादा वर्ड माझ्याकडनं पण बोलताना तुम्हाला प्रॉपर ऐकू न येणं, तुम्हाला न जमणं, नो प्रॉब्लेम. बट इथपर्यंत एक अप्रोच होता की हे आलं पाहिजे. आता याच्या पुढचा एक पार्ट पार्ट होता, एक क्लास आपण पॉसिबिलिटीज वर घेतलं होतं आणि तिथं खूप साऱ्या जणांनी कंजूशी केली. म्हणजे प्रॅक्टिस करायला, ग्रुपमध्ये पोस्ट करायला, ती पॉसिबिलिटीज थोडंसं मेहनत करायला पाहिजे. ते पण आपण बघणार आहोत थोड्या वेळाने. पण एक माझ्याकडे खूप सारे प्रश्न आले, कारण जेव्हा काल परवा आपण खूप सारी प्रॅक्टिस केली आणि 6 दिवसाच्या 6 लिंक पाठवल्या आणि खूप साऱ्या ताईंची एक 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 दोन दोन क्लास मिस झाले आणि त्याच्यानंतर निश्चित रजिस्ट्रेशन करताना पे करायची की नाही, रजिस्ट्रेशन करायचं की नाही, आणि खूप साऱ्या प्रश्नांची भडीमार झाली. मग त्या ताईंना मी सांगितलं, ताई यावेळेस जमत नसेल तर पुढच्या बॅचला करा, किंवा यावेळेस तुम्ही जर सर्व व्हिडिओ बघितले असतील तर तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. सो सर्वजण थोडंसं एक 3-4 मिनिटं घेतो. लेवल 0चं प्रिपरेशन ज्युनियर आणि सिनियर आपण शिकलो या वीकमध्ये. सर्वजण मनातल्या मनात माझ्याबरोबर बोललात तर चालेल, कारण जेव्हा तुम्ही मनातल्या मनात बोलतात ना, तेव्हा तुमचं हे सर्व क्लिअर होतं की मी खरोखर शिकले की नाही शिकले. इकडे लक्ष द्या, लेवल 0 प्रिपरेशन याचा आपण ज्युनियर आणि सिनियर असं दोन अप्रोच शिकलो. प्लीज प्लीज फक्त बोलू नका, मनातल्या मनात बोला, फक्त माईक ऑन करायची गरज नाही. नेक्स्ट पुढचा पार्ट होता की विदाऊट किट आणि विथ किट आणि विदाऊट किट असे दोन अप्रोच आहेत. विथ किट आणि विदाऊट किट म्हणजे लेवल 0 आपण शिकलो, सिनियर पण आणि ज्युनियर पण. पण विदाऊट किट पण शिकवता येते आणि विथ किट पण शिकवता येते. मग विदाऊट किट कोणाला शिकवायचं, तर जिथं तुम्हाला कॅम्पेनिंग करायचंय हजारो विद्यार्थ्यांना, शेकडो विद्यार्थ्यांना, तिथं तुम्ही कॅम्पेनिंग पण करू शकतात. आणि जिथं तुम्हाला खरोखर फी घेऊन तो विद्यार्थी तुम्हाला रजिस्टर करून जर तुम्हाला शिकवायचं असेल तर विथ किट पण शिकवता येतं. तो मुलगा लहान आहे का ज्युनियर आहे तो मॅटर नाही करत, पण तुम्हाला सुरुवातीला विदाऊट किट घेऊन पण लेवल 0 अवेअरनेस करता येतं. त्यांना डायरेक्ट L1 मध्ये तुम्हाला एंट्री करून घेण्यासाठी, रजिस्टर करून घेण्यासाठी तुम्ही दोघं अप्रोचने शिकू शकतात. ते तुम्हाला दोघं संस्थेकडनं आजादी आहे, नो प्रॉब्लेम. हा, पण तुम्ही किट घेऊन शिकवला तर निश्चित त्या विद्यार्थ्याला रजिस्टर होईल, त्यातला प्रॅक्टिस पेपर ते सर्व तुम्ही घेऊन तुम्ही त्याचा तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. त्याच्यानंतर त्याची एक्झाम घेऊन त्याला आपल्याला सर्टिफिकेट पण देता येतं. समजा तुम्ही विदाऊट किट घेतलं असेल तरी त्याला आपण एक्झाम घेऊन त्याची सर्टिफिकेट पण देऊ शकतो. नुसतं सर्टिफिकेशन पण तुम्ही पे करून त्याचे पण हे करतात, पुढे आपण बघूया. पण तुम्ही तसं पण करू शकतात. आता व्हॉट इज द अबॅकस, अबॅकस काय? मी खूप वेळा खूप बडबड बडबड केली 6 दिवस. हे आपण शिकलो या प्रिपरेशन वीक मध्ये. ज्यांना पूर्ण हे डाऊट असेल, कारण तुम्हाला पण खूप ठिकाणी हे बोलावं लागणार आहे. क्लास सुरू करताना लोकांचे प्रश्न खूप सारे वेगळे वेगळे असतील. अबॅकस शिकल्याने काय फायदे होतात, काय नसतं, लेफ्ट ब्रेन काय असतो, राईट ब्रेन काय असतो, न्यूरॉन काय असतो, अबॅकसने नेमकं ब्रेन जिमचे कसे फायदे होतात, परमनंट मेमरी काय, रिकॉल सेन्स काय, हे सर्व गोष्टी तुमच्या या बडबडीतून तुमचे प्रश्न क्लिअर होतील आणि तुम्ही कॉन्फिडन्स व्हाल. म्हणून आपण अबॅकस काय शिकलं, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स इन डेली अबॅकस प्रॅक्टिस, रोज प्रॅक्टिस केल्याने काय फायदा होतो. आणि मी खूप वेळा बोललो की माझ्यासाठी पुण्याचं काम आहे, विद्यार्थी तर जाऊ द्या, पण माझ्या ताई लोकांनी जरी रोज प्रॅक्टिस केली, मी जे शिकवतोय
बरं का ताई, सृष्टीताई, माझ्यासाठी पुण्याचं काम असं आहे की तुम्ही माइंड कूल व्हाल, कॉन्सन्ट्रेट व्हाल, क्रिएटिव्ह व्हाल. या मी स्वतः तुमच्यावर उदाहरण म्हणून सांगितले. आणि सुनबाईचं पण उदाहरण दिलं होतं की नवीन जमान्याच्या बरोबर आपल्याला ट्यून होण्यासाठी, क्रिएटिव्ह असण्यासाठी, ऑब्झर्वेटिव्ह असण्यासाठी. आणि तुमचे सून सुद्धा म्हटले पाहिजे की भाई, सासूबाईशी कधी पंगा घ्यायचा नाही, की माझी सासूबाई खूप चाणाक्ष आहे. आणि हे चाणाक्ष ब्रीद मिळण्यासाठी रोज डेली प्रॅक्टिस करायची. मी एवढंच सांगेल. तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला क्रिएटिव्ह, चाणाक्ष, ऑब्झर्वेटिव्ह अँड प्रेझेन्स ऑफ माइंड राहण्यासाठी डेली प्रॅक्टिस करायची. हाऊ टू स्टार्ट द ओन अबॅकस क्लास, हा एक मोठा प्रश्न आला 2-3 ताईंकडनं रजिस्टर करताना. नो प्रॉब्लेम. जर तुम्हाला सर्टिफिकेटचीच गरज वाटली तर मला सांगा, मी सर्टिफिकेट पाठवून देईल. 16 तारखेला आपला 16 जूनला तुमचा सर्टिफिकेशन प्रोग्राम होईल. पण तुम्हाला क्लास चालू करण्यासाठी कोणी सर्टिफिकेट विचारत नाही. तुम्ही किती छान शिकवतायत हे फार मॅटर करतं. म्हणून क्लास सुरू करा. त्याचं काय ते पुन्हा परत सांगतो. अबॅकस फ्लॅश कार्ड बद्दल पण माहिती सांगितली. तुम्ही घरच्या घरी विद्यार्थ्यांकडनं पण बनवून घेऊ शकतात, किंवा तुम्हाला चांगलं क्राफ्ट येत असेल तर तुम्ही पण बनवू घेऊ शकतात. अबॅकस टीचर किट आणि लाईफ टाईम मेंबरशिप बद्दल पण खूप सारे प्रश्न आले. तुम्हाला आता लेवल 4 चे तुम्हाला, कारण लेवल 4 फार इम्पॉर्टंट आहे. लेवल 4 चे बुक्स मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम, मग 16 तारखेनंतर काय, 16 तारखेनंतर पुढच्या एका आठवड्यात लेवल 5, लेवल 6, लेवल 7 शिकून देईल. एका आठवड्यात, एका 1 वीक मध्ये तुम्हाला पुढच्या 8 लेवलचं पण ट्रेनिंग होऊन जाईल. काय काळजी नका करू. पण लेवल 4 मध्ये साधारण 3 चौक 12, म्हणजे साधारण 1.5 वर्ष मुलांना तुम्हाला सिलेबस, जो मुलगा एंट्री करेल लेवल 1ला साधारण 1.5 वर्ष, किंवा लेवल 3ला एंट्री करेल त्याला एक साधारण 1 वर्ष, पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर, एका वर्षात साधारण जास्तीत जास्त 2 लेवल किंवा 3च लेवल होतात कुठल्याही मुलाच्या. ओढून ताणून शांततेत 2च लेवल होतात, छानपैकी, मस्तपैकी, रिलॅक्स मध्ये. म्हणून साधारण तुम्हाला 4 लेवल म्हटलं तरी 1.5 वर्षाचा सिलेबस आहे. म्हणून शिकलात की लगेच इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करा. अबॅकस टीचर रजिस्ट्रेशन मेंबर ग्रुप बद्दल सांगितलं की अजून पण ज्या काही ताई आज रजिस्टर झाल्या असेल त्यांना सेपरेट ग्रुपमध्ये रजिस्टर करेल. त्याच्यानंतर मोबाईल ऍप मध्ये त्यांना त्याचा कोड पाठवेल. आणि हे सर्व लेक्चर आतापर्यंतचे त्या मोबाईल ऍपमध्ये अवेलेबल असतील, आणि पुढचे पण उद्यापासूनचे सर्व अवेलेबल असतील. त्याच्यानंतर अबॅकस टोटल लेवल किती असतात. टोटल लेवल 8 आहेत आपल्या झिरो पकडून. 8 आहेत झिरो पकडून. म्हणजे झिरो सोडलं तर बाकीचे लेवल 7 आहेत. त्याचा पण सिलेबस दाखवतो. अबॅकस फायनल एक्झाम लेवल 4 ची होईल तुमची. आपण आत्ताच बोललो थोड्या वेळा, 9 जूनच्या आसपास, एखाद दिवस इकडे तिकडे आधी किंवा नंतर, पण 9 जूनच्या आसपास आपली लेवल 4 ची एक्झाम होईल. त्याच्यानंतर अबॅकस टीचर सर्टिफिकेशन प्रोग्राम बद्दल पण बोललो. त्याच्यानंतर तुम्हाला वेदिक मॅथचं पण लर्निंग पुढे चालू होईल, आणि रुबिक क्यूबचं चालू होईल. आणि लगेच काही आपण लगेच अबॅकस टीचर बॅच चालू करत नाही. साधारण 3-4 महिने मध्ये हे तुमचं सर्व संपेल. वेदिक मॅथ, अबॅकस, रुबिक क्यूब, आणि मग शांततेत जुलै सप्टेंबर मध्ये जी काही नवीन बॅच चालू करायची. तोपर्यंत छानपैकी तुम्हाला अबॅकसचा पण क्लास घेता येईल, वेदिक मॅथचा पण घेता येईल, रुबिक क्यूबचा पण घेता येईल. हे शिकल्यानंतरच नवीन बॅच चालू होईल. ओके. सो पुढचं जे प्रश्न होते त्याच्याबद्दल हे सर्व लिहून ठेवलं होतं. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मेसेज करू शकतात. म्हणून झिरो पद्धतीने, झिरो सिनियर ज्युनियर तुम्ही विदाऊट किट पण शिकू शकतात. आणि प्रश्न होता, प्लीज इकडे लक्ष द्या, लेवल 0चं जर तुम्ही किट घेतलं, त्याच्याबरोबर बुक, त्याच्यानंतर एक्झाम पेपर, सर्टिफिकेट आणि किट 130 ह्या सेटची प्राइस आहे. बुक, त्याच्यानंतर एक्झाम आणि सर्टिफिकेट, आणि ₹100 किट आहे. हे सर्व आपल्याकडे ऑलरेडी. हे परचेस करण्यासाठी घ्यावेत कसे, हा प्रश्न होता. ऍप आहे, किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तर मी तुम्हाला हे पाठवून देत असतो. त्यानंतर B1, आपल्याला B1 स्टार्ट करायचं आहे. B1 आणि B2चं पण आपल्याकडे किट आहेत. तुम्हाला 10च्या सेटमध्ये किट अवेलेबल आहेत. 180 या दोघं बुकची प्राइस आहे, आणि ₹100 ही किटची प्राइस आहे. याच्यात तुम्हाला 2 एक्झाम पेपर, 2 सर्टिफिकेट, हे 2 बुक, असं तुम्ही 10च्या सेटमध्ये दोघं तुम्ही मागवू शकतात. ओके. त्याच्यानंतर पुढचं पण जस्ट मला थोडा पुढची प्रॅक्टिस घ्यायची म्हणून थोडा घाईत मी पुढे जातोय. जस्ट डाऊट होते काही ताईंचे, म्हणून त्यांनी म्हणत तुम्ही लगेच द्याल का. नो प्रॉब्लेम, इकडे लक्ष द्या. लगेच लेवल 3, लेवल 4 हे पण 10च्या सेटमध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहेत. 250ला दोघं बुक, त्याच्यानंतर दोघं एक्झाम पेपर, दोघांचे सर्टिफिकेट 10च्या सेटमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही हे अबॅकस टूल पण
जे पाहिजे ते मागवू शकतात. याच्याबरोबर आपण एक प्लास्टिकचा बॉक्स येतो साधारण, त्याचीच आपली ₹25 कॉस्ट वाढते. नाही तर हे आपल्याला ₹75 पण येतं आपल्याला, नुसतं टूल पाहिजे. पण आपण एक प्रोटेक्शन म्हणून तो आपल्याला अनवॉन्टेड खर्च होऊन जातो ₹25 पण तो तो राहिला की, कारण खूप सारा डॅमेजेस होऊ नये किंवा मुलांना कॅरी करण्याला सोपं जावं म्हणून आपण एक ते ₹25 काही हरकत नाही, पण मुलांना छान कॅरी करता येतं. आणि एक छान एक साधीशी बॅग असते आपली, काही एक ₹5 आपण विनाकारण काही त्याच्यावर खर्च वाढवत नाही. प्रश्न होते म्हणून मुलांचा असा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. तुम्हाला टीचर कोड कसा हा मुलांकडनं फॉर्म भरून घ्यायचा. तुम्हाला याच्याबद्दल पण मी टीचर कोड दिल्यानंतर तुमचा स्टुडंट कोड कसा तयार करायचा त्याच्याबद्दल पण एखाद्या लेक्चरमध्ये सांगेल अजून. पण हा फॉर्म तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणून भरून घ्यायचा. मुलाला किट दिलं की हा फॉर्म भरून घेतला की तुमच्याकडे रेकॉर्ड कसं तयार करायचं त्याचं पण मी पुढच्या एखाद्या क्लासमध्ये सांगेल. आणि ॲपमध्ये आपलं वेबसाईट आल्यानंतर डायरेक्ट ते वेबसाईटमध्येच होणार आहे. ते साधारण अजून एक एक 3-1 आठवड्यात आपली वेबसाईट येऊन जाईल. ओके. थोडंसं कोडिंग वेबसाईट बनवतोय आपण, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय. लेवल 7चा सिलेबस तिथं दिलेला आहे. लहान मुलांसाठी आपण लेवल 1 पासून स्टार्ट करू शकतो. 4थीच्या मुलांसाठी डायरेक्ट लेवल 3 पासून स्टार्ट करू शकतो, हे सांगितलंय. तुम्हाला कधी पण डाऊट असला तर वैयक्तिक मला फोन करा. तुमच्याकडे कसे विद्यार्थी आहेत, काय आहेत. पहिला कॉल असेल तर जरूर करा. सिनियर ताईंना सांगायची गरज नाही. ज्या ताईंना क्लास सुरू करायचा आहे लगेच, त्यांना डाऊट असला तर मला मेसेज ड्रॉप करा. मी सर नेमकं कुठले किट मागू, माझ्याकडे कुठले मुलं आहेत, त्याप्रमाणे मी तुम्हाला गाईड करेल. कधी काही काळजी करू नका. ओके. आता रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन, थोडासा फास्ट. हा, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हा एक पार्ट माझा राहून गेलाय. आणि सर्वांनी प्लीज इथं तारीख टाका. तारीख टाका आजची. पहिले हा बनवा, असा कॉलम बनवा फास्ट. पहिले कॉलम बनवा, कारण ही तर मात्र सर्वांनी कंजूशी केलेली आहे. बनवा सर्वजण. तारीख टाका 13/5/2024. केलं सर्वांनी? आणि हे मोस्ट ऑफ द खूप सारी प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुम्ही कंजूशी. मनीषाताई कुठलाही अंक सांगा लवकर फास्ट. सांगा लवकर फास्ट. मनीषाताई तांबे, मला तुम्ही दिसतायत 1 नंबरला म्हणून तुम्हाला विचारलं. 89. 89. सर्वजण करा फिंगरवर 89. करा सर्वजण फिंगरवर 89. 89 करा. हा, दृष्टीताई पुढचं सांगा. प्लस मायनस जे काय सांगायचं असेल ते सांगा तुम्ही आम्हाला. आता तुम्ही माईक ऑन करून घ्या. पुन्हा परत 89 करून घ्या. ते थोडंसं करावं लागेल. -77. -77 करा. आणि नंतर आन्सर पण सांगायचं, तो अंक सांगितल्यानंतर. दृष्टीताई आन्सर 12 आलेला आहे. ओके. आता मला पुढच्या ताई दिसत आहेत, शुभांगी निकुंभताई. सांगा याच्यात काय करायचं सांगा दोघं फास्ट. एक कॅल्क्युलेशन बनवायचं आहे. माईक ऑन करा. नंतर पुन्हा परत 12 करून घ्या. तो ते तुमच्या बोटांवर दिसतंय ते रॉंग दिसतंय मला. हे बघा, 89 - 77 आन्सर इज 12. 1 to 12 दिसलं पाहिजे. तुमच्या बोटांवर भलतंच काहीतरी दिसतंय मला. हा, आता बरोबर आहे. हा, सांगा पुढचा अंक. बोला. अहो 12. 12 करा पहिले बोटांवर. 12 करा. 1 to 12. 12 करा पहिले. वरती करा तो हात वरती. हा हा, आता सांगा. काही पण बोला अंक, काही पण बोला तुमच्या मनात जो येईल तो बोला. काही पण. +35. +35. मग करता येतो की नाही 35? करता येतो का बघा. करता येतो का. करता येतोय ना. मग कशाला घाबरताय तेवढं. 35 सांगा. आन्सर काय आलं. 12 होतं 47. पहिले. पहिले 12 होतं. आणि मग नंतर तुम्ही सांगितलं 35. 30 आणि 5 सांगा. आन्सर काय आलं. 47. 47. व्हेरी गुड. कविता अहिरेताई पुढचं सांगा. 35. आता आपलं 37 आहे आन्सर. त्याच्यात काय करायचं प्लस मायनस सांगा लवकर. -26. -26. वंडरफुल. -26 सांगा. आन्सर काय आलं. 2121. व्हेरी गुड. -26 केला आपण. आन्सर इज
21 व्हेरी गुड. म्हणजे 21 आलं. पूनम दवंगेताई माईक ऑन करा. तुमचा कॅमेरा बंद आहे तरी मला तुम्ही दिसतात. माईक ऑन करा. पूनम दवंगेताई. हॅलो ताई, आन्सर 21 आहे. आन्सर 21 आहे. सांगा काय काय ऍप्लिकेशन करायचं नेक्स्ट. -20. नाही, एवढं सोपं नाही देणार मी. काहीतरी ऑड 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 नंबर घ्या. +58. ठीक आहे, +58 चालेल. +58 सांगा काय आन्सर आलं. 79. आन्सर इज द 79. वंडरफुल. लक्षात आलं. प्लीज थोडासा जोर दिला की सर्व होणार आहे. सर्व होणार आहे. ओके. सो नाऊ सर्वजण प्लीज पुन्हा परत एक कॉलम बनवा. हा कॉलम आपण नंतर करणार आहे. पुन्हा परत एक कॉलम बनवा. शेजारी पुन्हा एक कॉलम बनवा. बनवा एक लवकर कॉलम. सांगतो मी मला काय करायचं. प्लीज प्लीज फास्ट. असा एक पुन्हा परत कॉलम बनवा. पुन्हा त्याच्यावर तारीख लिहा. 13/5/24. जयश्रीताई लिहिलं सरांनी? लिहिलं का? ओके, बनवला कॉलम. 5 कॉलम परत बघून घ्या वाटलं. हा, 1 2 3 4 5 आणि हे फिंगरिंग करतोय म्हणून आपण फिंगरिंग लिहिलंय. एफ म्हणजे फिंगरिंग. ओके ओके. बनवला सरांनी? ओके. सेट द झिरो. इकडे लक्ष द्या. तो तसाच राहू द्या कॉलम. काही घाई नाहीये. मला माहिती आहे सध्या भूतासारखं कोणालाच 12 वाजेपर्यंत झोप लागत नाही उन्हाळ्याची. कोणीही नाही. लहान बाळ पण नाही आणि म्हातारे पण नाही. काही नाही म्हणून 10:30 वाजले, खूप उशीर झाला, काही नाहीये. मी एक वाजता झोपतो मी पण भूतासारखा. म्हणून काही लेट नाही होणार आपण. हा, सर्वजण क्लासमध्ये राहा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता त्या ब्लॉककडे काही बघू नका. ओके ना. फक्त एकच मिनिट, मला प्रेझेंटेशन मध्ये काही सांगायचं होतं का तेवढं बघून घेऊ द्या. म्हणजे हा, काही नाही ना. ठीक आहे. हा, म्हणजे आज काय काय अप्रोच केला मी परत सांगतो. उद्यापासून हा क्लास आता एनकडे जाण्याच्या आधी सांगू देतो. उद्यापासून रजिस्टर मेंबरांचा एक वेगळा ग्रुप असेल तिथं. कारण आत्ता काही मेसेज येत होते मला. मी जेव्हा आत्ता क्लासचा मेसेज टाकत होतो तेव्हा पण काही ताईंचे रजिस्ट्रेशनचे मेसेज येत होते. म्हणून तिथं छानपैकी उद्या एक वेगळा ग्रुप असेल. त्याच्यानंतर हे आजपर्यंतच्या क्लासेसचे युट्यूबवर लिंक असतील. उद्यापासूनचे तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये जे काही व्हिडिओ असतील ते. तुम्हाला क्लास मिस झाला, शक्यता क्लास मिस करू नका. सुट्ट्यांचे दिवस आहेत. रेग्युलर लाईव्ह मध्ये असला की तुमचा पण अप्रोच चांगला असतो. रोजच्या रोज होमवर्क करा. रोजच्या रोज प्रॅक्टिस करा. आज क्लोज उद्देश याच्यासाठी, कारण तुम्हाला कमीत कमी पुढच्या 2 दिवसात तुमच्या ऍड्रेसवर तुम्हाला तुमचं किट पोहोचेल. त्याच्यानंतर ते किट पोचो नको पोचो ते माझं काम नाहीये. ते किट उद्देश असा आहे. किट ऍक्च्युली नंतर आपण टीचर मॅन्युअल पण देणार आहे तुम्हाला. पण उद्देश असा आहे की मोर प्रॅक्टिस व्हावी तुमची. जास्त प्रॅक्टिस व्हावी. खूप सारा प्रॅक्टिस करण्यासाठी तो उद्देश आहे. आणि ते प्रामाणिकपणे तुमच्या हाताखालून जावं याच्यासाठी ते मी सांगत राहील. एवढ्या पानांपर्यंत प्रॅक्टिस करा, तेवढ्या पानांपर्यंत प्रॅक्टिस करा. ती रोज मी क्लास घेतला किंवा नाही घेतला बहाणा अजिबात नाही. रोज 9:30 वाजले आजपासून की रोज मला अबॅकस टूल, अबॅकस बुक घेऊन माझा जो कोपरा ठरलेला आहे त्या कोपऱ्यात छानपैकी मी अर्धा पाऊण तास 1.5 तास प्रॅक्टिस केली पाहिजे आजपासून. हा एक पहिले. कारण सर्वजण बोर्ड लावून ठेवा, साऱ्या गावाला सांगून ठेवा, 1,00,000 रुपये दिले बाबा ते वसूल करायचे. तरच लोक तुम्हाला शांततेत बसू देतील. तरच लोक तुम्हाला प्रॅक्टिस करू देतील. परत सांगतो आठवणीने. सो 2-3 दिवसात जे काही, म्हणून आज क्लोज करूया आपण. उद्या सर्वांना 100% माझ्याकडनं पोस्ट झालेले असतील. उद्या उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांना. आज काहींचे पोस्ट करायचे होते म्हणून मी पोस्टात जाऊन परत घरी थोडंसं लेट झालो, घरी आलो आणि पुढे तुमची क्लासची तयारी केली. आणि त्याच्यात काही जणांशी बोलायचं राहून गेलं, अपडेशन. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 कॅल्क्युलेशन करून नंतरचा होमवर्क सांगतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 38 - 33 +2 - 6 +9
-11, -3, +2, -6. आन्सर इज सेट द झिरो. ज्या ताई आल्या असतील त्या सर्व नंबर 1. कोणाकडे होता आन्सर? ऋतुजा, व्हॉट इज द आन्सर? आन्सर नाही आलं. हा, आन्सर काय होतं? कोण सांगेल मला नवीन? सृष्टीताई, व्हॉट इज द आन्सर? नाही आलं. सुप्रियाताई, व्हॉट इज द आन्सर? सुप्रियाताई, नाही आलं. अर्चनाताई, व्हॉट इज द आन्सर? तर ऑलरेडी 1 होतं, त्यात तुम्ही +6 सांगितलं, मग तिथून गडबड झाली. ठीक आहे ना, मग काय, +1 होता तर +6 करायचा होता. ठीक आहे ना, काय हरकत नाही. आन्सर काय होतं सांगा? पूजाताई सांगा, आन्सर काय होतं? ते काहीतरी, हा, मनीषाताई काय होतं आणि आन्सर? जर तुम्ही ऑलरेडी 1 होतं तर 9 सांगितलं, 9 ऍडच नाही करू शकत. तर मग मग आमच्या तर सिनियरताई तो करू एक शकतात क्वेश्चन ना. होता. आमच्या सिनियरताई करू शकतात ना, म्हणून मी विचारलं. ठीक आहे ना, काय हरकत नाही ना, करू शकतात ना. 10 होतं. हा, म्हणजे आमच्या सिनियरताई करू शकतात. मला तेच सांगायचं, आपल्याला ते आता लेवल 1 मध्ये शिकायचंय. ओके ना, काय हरकत आहे. म्हणून पर्सनली कोणाला, कोणी काही आणि नाही काय तर आपलं ब्रेन ट्रेनर सर्वच अवेलेबल आहे. कोणी मुद्दाम बघितलं का काही अप्रोच सेट नो का, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मी सिनियर ताईंना म्हणून विचारत होतो की नो प्रॉब्लेम. जर नाही आलं, तसा तो एक प्रॉब्लेम झालाय आपल्या एका सिनियर मध्ये, नाही आलं तर आपण पुढे शिकणार आहोत. नो प्रॉब्लेम. हा, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. मनीषाताई, नाही नाही केलं होतं का तुम्ही? हा, ठीक आहे, काय हरकत नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 24 -22 +6 -3 +21 +5. येतो का +5 आपल्याला? नाही येते. येतो का +5? नाही येते. पण हा +5 करायचा असेल तर आपण लेवल 1 मध्ये शिकणार आहेत. म्हणून तो जे आन्सर आहे तुमचं 26 तसंच राहू द्या. 26 करा. 26 करा. +4 जमतोय का तुम्हाला? +4 युनिट रॉडवर नाही जमत आहे, आपण लेवल 1 मध्ये करणार आहे. -5 करून घ्या. -5 जमतोय सर्वांना. -5 सांगितला, -6 नाही सांगितला मी, लक्ष्मीताई. फक्त -5 सांगितलं. हा, -6 नाही सांगितलं. हम्म, 6 नाही केलं. हा, नाही तर मला तुमचा बोटच दिसत नाही, काय माहिती. ओके, आता हा ठीक आहे, आता दिसतो. +3 डायरेक्ट अवेलेबल. अगेन +3. 3 होतोय का तुमचा? नाही तुमच्याकडे. हे आपण उद्या शिकणार आहोत. नाही म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन बनवता येत नाही, नो प्रॉब्लेम. असंच कॅल्क्युलेशन विचारायचं की जे 0 मध्ये पॉसिबल आहे. +25 येतंय बघा. -38 +9 होतंय का पॉसिबल? नाही होते. म्हणजे हे कॅल्क्युलेशन तुम्ही बनवू शकणार नाहीत. आन्सर इज द 11. सेट द झिरो. सेट द झिरो. थोडासा फास्ट करू एक कॅल्क्युलेशन आणि पुढच्या होमवर्ककडे जाऊ. सेट द झिरो करत आहे. ओके. 26 -11 +33 -20 ठीक आहे, ठीक आहे. खूप ताई आहे ना, खूप साऱ्या ताई. ताई, अनुजा ताई, तो एक करंगळी क्लोज करून घ्या. ते तुम्ही वेगवेगळे आन्सर दिसतात ना, मग माझं पण कन्फ्युजन होतं. ओके, प्लीज प्लीज. ओके. हा, -17 1717 -17 -17. ओके. +37 -28. ठीक आहे. 8च होता तुमच्या युनिट रॉडवर, अनुजाताई. ठीक आहे. तुम्ही 8च होता. 8च होता. एकच होतं. हा, 8च होता. त्याच्यात पण एक उरून ठेवला तुम्ही, -8 करायचा होता. ठीक आहे, काय हरकत नाही. थोडंसं ना ठीक आहे. नजरेसमोर ठेवा ते बोट. नजरेसमोर ठेवा. ओके, ठीक आहे. आन्सर व्हॉट इज द आन्सर? आता काय आला आन्सर? आन्सर इज 20. आन्सर इज 20 ना.
राजश्री जाधव ताई, तुमचं 21 कसं आलं मला माहित नाही. हा, आन्सर इज द 20. आन्सर इज द 20. 20. ओके. सो प्लीज आता सर्वजण आपल्या त्या चार्टवर जा, सर्वजण चार्टवर जा, चार्ट. आता आता आज झोपण्याच्या आधी हे 5च्या 5 कॅल्क्युलेशन ग्रुपमध्ये पोस्ट झाले पाहिजे. मला माहित नाही आधीचा, आत्ताच्या आत्ता मी हाय, लाईव्ह आहे. चला स्टार्ट करा 5 कॅल्क्युलेशन बनवायचं. हं. आणि मीटिंग संपली तर पुन्हा परत, आता मी काहीच बोलणार नाही, मी फक्त बघणार आहे तुम्ही कसे सॉल्व्ह करतायत. आणि ज्यांचे सर झाले, काय काय बोलले समजलं नाही सर, पुन्हा एकदा सांगा. हे बघा, 24 + 5 -6 -22 आन्सर इज 1. हे झालं पहिलं कॅल्क्युलेशन. हे 5 कॅल्क्युलेशन मी आता बनवायला लावले ना थोड्या वेळापूर्वी. 5 कॅल्क्युलेशन बनवा तुमचे. हम्म, शांततेत. वाटलं तर हा चार्ट परत दाखवतो आणि लगेच ग्रुपमध्ये टाकायचे. हा बघा, हा. सर हॅलो. हा, बोला बोला, ऐकतोय ताई. सर आवाज येतोय? हा, बोला ना ताई. आपल्याला पडतील तसेच आपण 4 कॅल्क्युलेशन बनवायचे आहेत का आपल्या मनाने? तुम्हाला आजादी दिली ना मी. फक्त ते ओके सर, पॉसिबल थँक्यू. पाहिजे. नॉट पॉसिबल पण बघितले आपण थोड्या वेळापूर्वी. नॉट ओके पॉसिबल असेल तर ओके ओके पॉसिबिलिटीजवरच काम करायचं. आलं लक्षात? ओके. हो. हा, ओके. वेळ लागला तरी चालेल, ज्यांचं झालं त्यांनी ग्रुपमध्ये टाकायचे लगेच. सर आन्सर पण राईट करून टाकायचे. हा, लिहा ना आन्सर, काही प्रॉब्लेम नाही, लिहा ना, नो प्रॉब्लेम. साधारण आपले आता 37 पार्ट म्हणजे सभासद आहेत. साधारण एक एक 185 कॅल्क्युलेशन तयार होते. याचा फायदा काय ते सांगतो थोड्या वेळाने मी. सर्वजण प्लीज. माईक बंद ठेवा.
ऋतूचा फोटो व्यवस्थित काढ. कसा फोटो काढला? आणि ग्रुपमध्ये व्यवस्थित काढून टाकतो फोटो, काय प्रॉब्लेम. 1 मेच्या ग्रुपमध्ये टाक, 1 मेच्या ग्रुप.